2G घोटाळ्यातल्या सर्व आरोपींना जामीन मंजूर। ए राजा कणिमोळीसह इतर आरोपींना मोठा दिलासा। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे उद्धव ठाकरेंनी दिले संकेत। महाराष्ट्राला नंबर 1 राज्य बनवण्याचा नाशिकमधल्या कार्यक्रमात केला निर्धार जाहीर। हिंदू राष्ट्राचं पुन्हा केलं समर्थन। राज्य सरकारच्या जाहिरातींच्या खर्चाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल। खर्चाबाबत 3 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे राज्य सरकारला आदेश। प्रशासकीय यंत्रणेची सगळी सूत्र आता पंतप्रधानांच्या हाती। सीव्हीसी आणि लोकपालच्या नियुक्त्या आता पंतप्रधान ठरवणार। परभणी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच। दुष्काळ आणि पीक कर्जाच्या चिंतेनं 5 दिवसात 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। एका महिन्यात 5 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 1 वर्ष उलटूनही मारेकरी मोकाटच। पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी अनिष्टच्या कार्यकर्त्यांकडून निषेध सभा। आणि योगाचार्य BKS अयंगार यांचं किडनीच्या विकारानं 96व्या वर्षी पुण्यामध्ये निधन। भारतीय योगाचा जगभरात प्रसार करण्याचं घेतलं होतं अविरत व्रत।